नमस्कार, माझं नाव डॉक्टर सनी जाधव आहे। आपण आलेलो आहेत किरव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये। सो हे तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता। हा किरव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे। हा हॉस्टेल नंबर 1 आहे अँड हा तुम्ही बघू शकता देन हा हॉस्टेल नंबर 2 आहे। सो हे आपण आपल्या स्टुडंट्सला प्रोवाइड केलेले आहेत। सो आता आपण तुम्हाला मी दाखवतो जे आपले स्टुडंट्सचे जे रूम्स आहेत ते मी तुम्हाला आता दाखवतो अँड ह्या हॉस्टेलमध्ये सेफ्टी सिक्युरिटी किती आहे ते सगळं मी तुम्हाला इथे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता दाखवतोय। ह्या युनिव्हर्सिटीमध्ये असं प्रत्येक स्टुडंट्सला आपण हे असे व्हाईट कार्ड दिलेले आहेत। जोपर्यंत इथे आता सिक्युरिटी गार्ड बसलेले असतात, जोपर्यंत आपण हे असं क्लिक करतो, क्लिक केल्याच्या नंतर मुलांना आपण आतमध्ये अलाउड करतो। सो रात्री 11च्या नंतर कुठलाच मुलगा किंवा कुठलीच मुलगी रात्री विदाऊट इन्फॉर्मेशन बाहेर जाऊ शकत नाही किंवा हॉस्टेलच्या आतमध्ये येऊ शकत नाही। सो आता आपण बघूयात हॉस्टेलचे रूम्स बघूयात। सो या माझ्यासोबत सो आता आपण आलेलो आहेत 8th फ्लोअरवरती। इथे आपले इंडियन गर्ल्स काही राहत आहेत। सो या तुम्हाला मी दाखवतो। सो प्रत्येक फ्लोअरवरती आपण 6 रूम्स आहेत। 3 ह्या साईडला आहेत, 3 ह्या साईडला आहेत। हॅलो सो आपण हे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे। इथे आपण यांना लाईक किचन असं प्रोव्हाइड केलेलं आहे। किचन नंतर आपण टॉयलेट बाथरूम हॉस्टेलमध्ये पूर्ण बघू शकता। टॉयलेट बाथरूम यांना आपण आतमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। प्रत्येक रूम हे 3 सीटर्स रूम आहेत। टोटल 3 सीटर्स रूम आहे सगळे। त्यामध्ये आपण मुलांना बेड, मॅट्रेस, बेडशीट, त्याच्यानंतर आपण कबर्ड वगैरे सगळे प्रोव्हाइड केलेले आहेत। सो काही स्टुडंट्स आपल्यासोबत आहेत, त्यांचे आपण रिव्ह्यू जाणून घेऊ। हॅलो, गुड इव्हनिंग। सो माझं नाव रोशना आहे आणि मी साताऱ्यावरून आलेली आहे। सेकंड इयर स्टुडंट आहे किरव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी। सो गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत? गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये बघायला गेलं तर वॉशिंग मशीन प्रोव्हाइडेड आहे। मी असं कधी पण जाऊन कपडे वॉश करू। देन मॅट्रेसेस, बेड, फर्निचर, टेबल, कम्फर्ट, एव्हरीथिंग दे आर प्रोव्हाइडिंग। इंडक्शन इज ऑल्सो प्रोव्हाइडेड अँड वॉशरूम इज नॉट कॉमन। एव्हरी रूम हॅज सेपरेट वॉशरूम। युनिव्हर्सिटीचं डिस्टन्स किती आहे? लाईक वॉकिंग डिस्टन्स आहे की ट्रान्सपोर्ट? नाही, वॉकिंग डिस्टन्स आहे, अराउंड 8 to 10 मिनिट्सच आहे। तुम्ही जे अपकमिंग स्टुडंट्स येणार आहेत, जे इंटरेस्टेड आहेत, त्यांना काय म्हणजे ॲडवाईस करू शकता? तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता। टीचर्स पण खूप सपोर्टिव्ह आहे इथे आणि हॉस्टेल पण खूप छान आहे। वॉकिंग डिस्टन्सवर आहे, तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम येणार नाही। आणि SM एज्युकेशन कन्सल्टन्सी थ्रू आलेली आहे, तर त्यांनी पण माझी खूप हेल्प केली। मला अजूनपर्यंत तरी एक वर्षामध्ये काहीच अडचण नाही आलेली। सो आय विल रिकमेंड यू गाईज टू कम। थँक्यू।